आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर एनसीबीनं मोठी कारवाई केलेली आहे। जवळपास 10.5 किलोचं इफेड्रिन जप्त करण्यात आले आणि चेन्नईतून एकाला अटक करण्यात आली आहे। एस हमीद नावाच्या मुख्य ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। 24 तासामध्ये 2.5% पाणीसाठा वाढला आणि एकूण साठा 86.18% आलाय। मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच अंशी मिटलेली आहे। तर कुठल्या धरणांमध्ये किती साठा झालेला आहे पाहूया। तानसा 100% भरलंय, मोडकसागर 100% भरलेलं आहे, भातसा 85.07% भरलंय, मध्य वैतरणा 100% भरलंय, अप्पर वैतरणा 72.34% भरलंय, तुळशी 100% भरलंय, बिहार 100% भरलेलं आहे, बारवी हे धरण 73.28% भरलेलं आहे। एकूण जर आपण पाहिलं तर या 8 धरणांपैकी 5 धरणं 100% भरलेली आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये मालवाहतूक ट्रक उलटलेला आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। पिंपरी चिंचवडमध्ये मालवाहतूक ट्रक उलटलेला आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येला सामोरं जावं लागलं। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मधल्या डिवायडरचं पूर्णपणे नुकसान झालं, या ट्रकचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। हा ट्रक पूर्णपणे उलटला। पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काळू धबधब्याच्या परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेले 2 ट्रेकर्स वाहून गेले। 2 जणांचा धबधब्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे काळू नदीमध्ये वाहून गेल्यानं मृत्यू झालाय। रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत्यू झालेल्या ट्रेकर्सची नावं आहेत। आता बिहार बंद दरम्यान झालेल्या राडा प्रकरणासंदर्भातली बातमी। सीसीटीव्हीच्या आधारे जनशक्ती जनता पक्षाचे अध्यक्ष तेजप्रताप यादव यांना अटक झाली आहे। तेजप्रताप यादव यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोड भडकावल्याच्या आरोपाखाली तेजप्रताप यादव यांना अटक झालेली आहे। पाटणामधील राम गुलाम चौक आणि गांधी मैदान परिसरामध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनांची तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली होती। लोकसभेमध्ये उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नवा दुरुस्ती कायदा आणणार। नव्या विधेयकानुसार सर्व राज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जाणार आहे आणि दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद केली जाणार आहे। पेपरफुटी प्रकरणाचा तपास 2 महिन्यांच्या आत पूर्ण करावा लागणार आहे। एनडीएचं सरकार आहे, यूपीएचं नाही, आमच्याकडे राजीनामे होत नसतात, हे राजनाथ सिंहांचं जुनं विधान व्हायरल होत आहे आणि त्याच विधानाचा धागा पकडून अभिजित दिपके यांनी राजनाथ सिंहांना उत्तर सुद्धा दिलंय। पाहूयात। नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया,